राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। यापूर्वी दोन्ही पक्षातील नेत्यांनी एकत्रीकरणाचा सूर आळवलेला आहे। दस्तूरखुद्द शरद पवार यांनी अगोदर विरोध केला, पण नंतर अनुकूल संकेत दिले आहेत। आता अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या वक्तव्यांनी पुन्हा वातावरण ढवळलंय। तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी बोलावं लागेल, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हटले। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ जर आली तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावं लागेल, असं मोठं वक्तव्य तटकरे यांनी केलंय। राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाची कुठली चर्चा वरिष्ठ पातळीवरती सुरू नाही, कधीही झालेली नाही। ज्या वेळेला होईल त्यावेळेला कोर्टमध्ये तो विषय तयार करेल। विलीनीकरणाचा मुद्दा आज तरी खूप दूर दिसतोय, कारण माझ्या स्तरापर्यंत माहिती नाही कोर्टच्या पर्यंत कोणाची चर्चा त्या ठिकाणी। आणि त्यानंतर सुद्धा आम्ही निर्णय घेताना भारतीय जनता पक्षाच्या शिस्तबद्ध नेतृत्वाने सारासार विचार करत आम्हाला सोबत घेतलं। तशा वेळ स्थिती त्याला भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाजवळ सुद्धा चर्चा करावी लागेल, पण ती वेळ तेव्हा। पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत, त्यामुळे त्यांना त्या बाबतीमध्ये अधिक माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ते स्टेटमेंट केलं असेल। मुळात असं काही घडतंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। आतापर्यंत आम्हाला असं माहिती होतं आणि संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की अजितदादा एक कणखर नेतृत्व आहे आणि पक्षाचे अध्यक्ष असल्यामुळे स्वतःचे निर्णय ते स्वतः घेतात। परंतु आता एक लक्षात आलेलं आहे की कुठलाही निर्णय घ्यायचा असला तर या घड्याळाचे यांच्या काटे ते आहेत ते अमित शहाजींच्या हातात आहेत का असा प्रश्न मला पडलेला आहे। कारण आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 1999 मध्ये आदरणीय शरद पवार साहेब यांनी मराठी बाणा कणखर बाणा दाखवून त्यांनी या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्या सर्व नेत्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठलीही निर्णय प्रक्रिया ही राबवली जायची। प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, पण जर आमचा पक्ष वाढवायला आम्हाला दुसऱ्या कुणाची तरी परवानगी आम्हाला कधी लागली नाही एक तर, आणि आमची अपेक्षाही नाही की आमच्या मित्रपक्षांनी कोणीची परवानगी घ्यावी, कारण का आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत। आम्ही आमच्या कष्टाने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभे राहतो। त्याच्यामुळे स्वाभिमानी मराठी माणसाला जर ही भाषा करायची लागत असेल तर हे मराठी माणसासाठी हे घातक आहे, कारण का प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे, माझी मी आहे। एक मोठी बातमी, गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। कोविड काळात औषधं, ऑक्सिजन चोरलं, भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप वनमंत्री गणेश नाईक यांनी केलाय। या सर्वांचा हिशोब निवडणुकीत घेतला जाईल असा इशारा देखील गणेश नाईक यांनी दिलेला आहे। तर बैठका बोलवायच्या आणि दुसऱ्यांना चोर बोलायचं, जनतेला माहीत आहे चोर कोण आहे ते, अशा शब्दात वनमंत्री गणेश नाईक यांचं नाव न घेता भाजपच्याच आमदार मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार पलटवार केला। कोविडची औषधं चोरली, रेमडेसिवीर जी अत्यावश्यक औषधं नवी मुंबई करता आली, ती औषधं चोरून नेली। सिडकोचा कारभार नवी मुंबईमध्ये, शेतकरी प्रकल्पग्रस्त कुठले नवी मुंबईचे, पण सिडकोचे फंड कोविड सेंटरला कुठे, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये। नवी मुंबईला ना त्याचा फायदा दिला, स्वतःच्या स्वार्थाकरता सिडकोचे भूखंड जे नवी मुंबईचे जनतेकरता मिळायला पाहिजे महापालिकेला, ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले। मी ते ओपन हाऊस मध्ये बोललेलो आहे आणि आज पुन्हा बोलतोय। पूर्ण नव्या मुंबईला माहिती आहे, अधिकाऱ्यांना बोलवायचे, त्यांच्यावर आरोप करायचे, इतर विरोधकांवर आरोप करायचे, पाणी चोरलं, लाईट चोरली, औषधं चोरली। अरे चोर कोण आहे ते एकदा सांगून तरी टाका, जनतेला माहिती आहे चोर कोण आहेत। ही जनता जनार्दन सब जानती है, एकदा टाकून द्या, सांगून टाका लोकांना।